आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाम उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वराची स्तुती करा. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस, अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला प्रभुदेवा आणि सुंदरशी वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा तुझी भक्ती आणि आराधना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. तुझं अभिवचन आहे की जिथं दोघं तिघ आहे तिथं तुझं सानिध्य आहे. होय परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवतो की आज प्रभुदेवा तुझं सानिध्य आमच्यामध्ये आहे. प्रभुदेवा आज आमच्या प्रभुदेवा जीवनामध्ये आजच्या भक्तीमध्ये परमेश्वरा तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू आम्हाला देणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं जमा असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. जेण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा सर्व आळस कंटाळा झटकून परमेश्वरा त्याने मंदिरामध्ये यावं आणि एकत्र परमेश्वरा तुझी भक्ती आणि आराधना करावी. यासाठी तू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कळवळाते ओझ निर्माण कर परमेश्वरा, आणि तू प्रत्येकाला इथं पण घेऊन ये. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. धन्यवाद. आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं महिमा आणि तुझं गौरव करून घे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. येशू तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देव. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण उभा असताना एक गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. उपासना संगीत मधलं याहू याहू प्रियजन याहू जाऊ चला परमेश्वर सदनी. हे गीत गाऊया. प्रभूला धन्यवाद. याहू याहू प्रियजन याहू जाऊ चला परमेश्वर सदनी. भक्ती शांती धरून मनी सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. घडीभर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. पुत्रक कन्या आपण सगळी जमुन रमोया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. देवाजीच्या वसलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरुनीची ते सगळे प्रेमाश्रूची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या. काय कुणाला भावे हे
त्याचे ध्यास करू, मी पण नूतन दिव्य भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे. पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात बसो. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे. यावो यावो प्रियजन यावो, जावो चला परमेश्वर सदनी. भक्ती शांती तरुण मनी, सुंदर गायन गावदनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवित रे. हालेलुया. आपण बसूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण या वेळेमध्ये अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया. मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजव्या, आवाज वाढवूया आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. सर्वजन अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा. हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. अंधे की आंख खुलेगी, बहरे का कान खुलेगा. अंधे की आंख खुलेगी, बहरे का कान खुलेगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा और गूंगा महिमा गाएगा. दौड़ेगा जोर से लंगड़ा और गूंगा महिमा गाएगा. कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा. कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा. हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा. सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा. सूरज भी ना डूबेगा, चंदा भी ना सोएगा. सूरज भी ना डूबेगा, चंदा भी ना सोएगा.
नहीं, कभी किसी का अंत न होगा। हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा। अंबर भी नया, धरती भी नई, और नया यरूशलेम होगा। अंबर भी नया, धरती भी नई, और नया यरूशलेम होगा। हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा। सुंदर सा नगर एक होगा। सुंदर सा नगर एक होगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। इस जहाँ की मुसीबतें क्या करेगी, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। इस जहाँ की मुसीबतें क्या करेगी, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया मुझे यीशु देता है। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया। आपण आणखीन काही गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे
काम किए. जेव्हा येशू या जगामध्ये होता त्यानं खूप अद्भुत गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टी केल्या आणि आता सुद्धा तो परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो. हालेलुया. आपण सर्वजण म्हणे की माझा परमेश्वर अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा मोठ्यानं म्हणा सर्वजण. आवाज नाही येत मोठ्या आवाजामध्ये. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को दिलाया और रोगी को चंगा किया. मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को दिलाया और रोगी को चंगा किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए है. जय जयकार. बेटे 5,000 चले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय. एक लड़का वहाँ आया रोटी यीशु ने दिया सबको खिला. बेटी 5,000 चले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय. एक लड़का वहाँ आया रोटी 5 मछली लाए, यीशु ने दिया सबको खिला. जय जयकार, जय जयकार, यीशु की है. जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है. जय जयकार. 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास. यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जिला. 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास. यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जिला. जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है. जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है. जय जयकार. मेरा यीशु मसीह, मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए. कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को दिलाया और रोगी को चंगा किया. हाथ ऊंचा करो. जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है. जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है. जय जयकार. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे आणि पुन्हा एकदा परमेश्वराला धन्यवाद देऊया. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. पुन्हा एकदा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजय हुआ.
यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजयी हुआ। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला। शत्रु की हर एक शक्ति पर अधिकार हमें मिला। यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला। यहोवा निस्सी हमारा है, जय देने वाला। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। सर्वजन विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ। यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ। यीशु मेरा विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। येशू विजय झालेला आहे। हालेलुया। आणि येशू सोबत आपण सर्वजण विजय झालेलो आहोत। हालेलुया। देवाची स्तुती असो म्हणून पुन्हा एकदा ते गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया। विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ। एक चरण गाऊया। यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। सैतानाला काय केलेलं आहे? येशूनं तुडवलेलं आहे आणि सैतान आपलं काहीच करू शकत नाही। सैतान हारलेला आहे आणि ते आपण घोषित करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया। येशू ने क्रूस पर शैतान को, हे एक चरण गावे आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया। यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया। हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ। हालेलुया यीशु मेरा विजय हुआ।
प्रभुदेवा तू आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे विजयी केलेला आहेस. धन्यवाद धन्यवाद, हालेलुया हालेलुया, धन्यवाद देतो प्रभुदेवा. तू स्तुती करतो कारण प्रभुदेवा आम्ही सर्वजण विजयी आहोत. प्रभुदेवा सैतान हरलेला आहे. प्रभुदेवा सैतानाला तू त्या क्रूस खांबावरती ठेचलेला आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझ्या रक्ताद्वारे परमेश्वरा आम्ही सर्वजण विजयी झालेले आहोत. धन्यवाद देतो तुझ्या बलिदानाद्वारे परमेश्वरा आम्ही सर्वजण प्रभुदेवा विजयी झालेले आहोत. धन्यवाद 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 येशू. प्रभुदेवा ते स्तुती करतो येशू, तुझं नाव उंचावितो. धन्यवाद धन्यवाद, हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. थँक्यू जीसस, हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, हालेलुया. थँक्यू जीसस. अबदी मोहब्बत से प्रेम किया, अपनाया अपना खून देकर. अबदी मोहब्बत से प्रेम किया, अपनाया अपना खून देकर. दाग मिटाकर दोष हटाकर बाकिया अपने लिए. दाग मिटाकर दोष हटाकर बाकिया अपने लिए.
तेरी हो, जाना नहीं तेरी इच्छा, जिया नहीं तेरे लिए, जाना नहीं तेरी इच्छा, जिया नहीं तेरे लिए, जीवन दिलाने ले लिया मुझे, आत्मा से भरपूर किया, ओ जीवन दिलाने ये लिया मुझे, आत्मा से भरपूर किया। आराधना आराधना ओ आराधना आराधना, हालेलुया हालेलुया, आराधना तेरी हो, हालेलुया हालेलुया, आराधना तेरी हो। थँक्यू जीसस, हालेलुया. प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम केलं आणि परमेश्वरा तू आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. प्रभुदेवा आमचे सर्व पाप तू काढून टाकलेस. प्रभुदेवा आमच्या जीवनामधली सर्व बंधनं तू काढून टाकली आणि परमेश्वरा तुझ्या आत्म्यानं तू आम्हाला भरलं. प्रभुदेवा तुझ्या आशीर्वादानं तू आम्हाला भरलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ धन्यवाद धन्यवाद येशू. प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा त्या प्रभुदेवा हरवलेल्या नाण्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही या जगामध्ये हरवलेलो होतो, परंतु प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये आलास आणि परमेश्वरा तू आमचं जीवन प्रकाशित केलंस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. येशू ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. पुन्हा एकदा ते चरण गावे आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराची स्तुती करूया. जाना नाही तेरी इच्छा, जिया नाही तेरे लिए. जर आपलं जीवन असेल की अजून सुद्धा आपण परमेश्वराची इच्छा जाणून घेतली नसेल, अजून सुद्धा आपण जर त्या परमेश्वरासाठी आपल्या प्रभूसाठी जर आपण जीवन जगत नसेल, आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगत असेल, तर आज आपल्याला थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. त्या परमेश्वरानं आपल्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे, अगदी मोहब्बत से त्यानं इतकं आपल्यावरती अत्यंत प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक मुलगा आपल्यासाठी पाठवला आणि त्यानं मरण सहन केलं प्रियानो. यासाठी की आम्ही आपलं जीवन त्याच्यासाठी जगावं. थँक्यू जीसस, हालेलुया. जाना नहीं तेरी इच्छा, जिया नहीं तेरे लिए, जाना नहीं तेरी इच्छा, जिया नहीं तेरे लिए, जीवन दिलाने ले लिया मुझे, आत्मा से भरपूर किया, जीवन दिलाने ले लिया मुझे, आत्मा से भरपूर किया. हात उंच करून आराधना आराधना आराधना
प्रभुदेवा तू स्तुती करतो. प्रभुदेवा आम्ही तुझ्यासाठी जीवन जगावं यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा जर आमच्या जीवनामध्ये अजून पाप असेल तर परमेश्वरा त्या पापापासून तो आम्हाला सोडू, त्या पापातून तो आम्हाला मुक्त कर परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. ती स्तुती करतो. आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाला स्पर्श केला त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा इथून पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. पुन्हा जीवनामध्ये जर साक्ष असतील तर आपण सांगूया. साक्ष प्रभूला सांगून परमेश्वराचा गौरव करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. त्याने एक वेळा परत मला तुमच्यामध्ये आणण्यासाठी दोन आठवडे मी येऊ शकले नाही, कारण मी बाथरूममध्ये आंघोळ झाल्यावर पडले आणि पडल्यावर मला पायाला वगैरे खूप मुका मार लागला. बरं झालं माझं डोकं नळावर आदळलं नाही तर काय विचित्र प्रसंग होणार होता. परमेश्वरांच्यापासून मला सांभाळलं आणि मला मुका मार खूप लागला. पायाला सूज अजून आहे, बोटांना उतरत नाही. थोडं बोट काळं झालेलं, पण मी देवाला म्हटलं, देवा तू हे शरीर बनवलं, तुलाच काळजी आहे, तू माझी काळजी घेणार बापा, तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि ही प्रार्थना करून मी देवाला रोज येत करते. त्रास असा काही नाही, पण पडल्यावर मुका मार लागल्यामुळे खूप त्रास झाला 2-3 दिवस. त्याच्यानंतर मला आता काही त्रास नाही. परमेश्वराने मला म्हातारपणामध्ये सांभाळत आहे, मला आशीर्वाद देत आहे. त्याबद्दल मी त्याची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते. परत एक बार तुमच्याला सांगते की माझा नातू परीक्षा देत आहे मॅट्रिकची. परीक्षेचे पेपर सगळे चांगले गेले, 80% त्यांनी सोडवले. कालच्या पेपरमध्ये त्याला 6 मार्काचं आले नाही. त्यांनी इतकं टेन्शन घेतलं की त्याला टेम्परेचर आलं, उलट्यासारखं सुरू झाल्या. डॉक्टरला फोन केला होता, डॉक्टरने त्याला रात्री IV द्यायला सांगितली. ताप होता, तर तुम्ही प्रार्थना करा त्याच्यासाठी की त्याचे 3 पेपर राहिलेले ते सुरळीत जावे, त्याने टेन्शन घेऊ नये आणि जो अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी चांगले पेपर द्यावे असं देवाने करावे. आणि त्याचा जो ताप किंवा उलट्या ज्या त्याला होत आहे देवाने काढून टाकावं आणि त्याला बरं करावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्लीज प्रार्थना करा. देव आमच्या कुटुंबावर आशीर्वाद देत आहे, त्याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. वेळोवेळी तो आमच्या अडचणीत, आमच्या सगळ्या कामामध्ये तो आम्हाला मदत करतो आणि तो मदत करतो म्हणूनच आज आम्ही आहोत. मी देवाला परत एक बार धन्यवाद देते की देवा तू खरोखरच आमच्यासोबत राहतो, आम्हाला शक्ती देतो, सामर्थ्य देतो. तुझ्या नावाला धन्यवाद. थँक्यू. अवसरांटीना परमेश्वर सांभाळत आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. मागील आठवड्यामध्ये ते पडल्या आणि परमेश्वराने त्यांना मोठ्या दुखापतीपासून वाचवलं आणि परमेश्वर त्यांना सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतच आहोत, अजून सुद्धा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहू आणि त्यांचा नातू मानव याच्यासाठी प्रार्थना करू. परीक्षेमध्ये जे काय अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित लक्षात राहावा यासाठी आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू. प्रार्थनासाठी परमेश्वरांची आशीर्वाद केली, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. बस परमेश्वराने मला आरोग्य पण दिलं आहे. परमेश्वर आता सिस्टर यांच्या घरची प्रार्थना बुधवारची आशीर्वादित केली आणि त्यांना आरोग्य देत आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. आणि चव्हाण आंटीच्या घरी सुद्धा प्रार्थना होती, कॉटेज पिरियड, ती सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित केली, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. आपल्यामध्ये मावशी आहेत, त्यांचं तुमचं नाव काय? हा, सुरेखा. पूर्ण नाव काय? सुरेखा तुकाराम कांबळे. सुरेखा ते आपल्यामध्ये परमेश्वर त्यांना सहाय्याने मदत करू. त्यांच्या काही प्रार्थना विनंती आहेत, त्यांना परमेश्वरानं अधिक आरोग्यामध्ये ठेवावं आणि त्याचप्रमाणे अधिक प्रभूमध्ये त्यांची वाढ करावी यासाठी आपण प्रार्थना करूया. जे काही काम केलेलं आहे आणि त्या कामाचे पैसे त्यांना मिळत नाहीत, तर परमेश्वरानं त्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करावं, त्यांचं परिवर्तन करावं आणि जे काही त्यांची मजुरी आहे ती परमेश्वरानं त्यांना द्यावी त्यांच्याद्वारे, यासाठी आपण प्रार्थना करूया.
आणि त्यांच्या मुलीचं जीवन सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित करावं, सर्व समस्या अडचणी दूर कराव्या, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि या साक्षीसाठी आणि या विनंतीसाठी आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. अवसरांठी प्रभुदेवा त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की तू त्यांना सहाय्य करत आहेस, त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, घरामध्ये जे काय अपघात घडला परमेश्वरा, त्या पडल्या आणि परमेश्वरा सर्व मोठ्या दुखापतीपासून तू त्यांना वाचवलं, त्यांना सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तुझा हात त्यांच्यावरती आहे, तुझी कृपा त्यांच्यावरती आहे, त्याबद्दल आभार मानतो. जे काही जखम झालेले आहे परमेश्वरा, त्यावरती प्रभुदेवा तुझी कृपा कर, त्यांच्या पायाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि सर्व प्रभुदेवा पेन्स असतील परमेश्वरा, सर्व तू काढून टाक आणि तुझं पूर्ण आरोग्य त्यांना मिळू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा, माणूसाठी प्रार्थना करत आहे, त्याच्या परीक्षेमध्ये तू त्याला सहाय्य कर. प्रभुदेवा, एका पेपरमध्ये परमेश्वरा काही गोष्टी तू लिहू शकला नाही प्रभुदेवा, त्यामुळे जो काय आजारी पडलेला आहे त्याला तुझा पवित्र स्पर्श कर, सर्व आजार पण तू काढून टाक आणि परमेश्वरा तुझी कृपा त्याच्यावरती कर आणि इथून पुढच्या पेपरचा अभ्यास चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि जे काही वाचलेलं आहे ते त्याच्या लक्षात राहण्यासाठी आणि प्रभुदेवा योग्य प्रश्नांची योग्य उत्तरं लिहिण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा मानववरती कर. त्याला तो आरोग्यामध्ये ठेव, ईश्वरीवरती सुद्धा तुझी कृपा असू दे परमेश्वरा. पूर्ण अवसरी परिवाराला तुम्ही आशीर्वादित करा. त्यांचा मुलगा, सून आणि परमेश्वरा नातवंड यांचं तारण होऊ द्या आणि परमेश्वरा त्याने सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवत असताना प्रभुदेवा अधिक समर्पण त्यांनी करावं आणि परमेश्वरा तुझ्यामध्ये वाढावेत, असं तू दयेनं कृपेनं करून होऊ दे. माता सिस्टर, त्यांना तू आशीर्वादित करत आहेस प्रभुदेवा आणि प्रभुदेवा त्यांच्या मुलासाठी आम्ही प्रार्थना करताय, त्याला तुम्ही आशीर्वादित करा, चांगलं काम लागण्यासाठी तू दरवाजे उघड आणि परमेश्वरा जीवनाबद्दल प्रभुदेवा गांभीर्य त्याच्या लक्षात यावं परमेश्वरा, यासाठी तू त्याला सहाय्य कर परमेश्वरा. त्याच्यावरती तुझी कृपा कर, दया कर, त्याचं तारण होऊ द्या आणि परमेश्वरा तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुझी कृपा कर परमेश्वरा. प्रभुदेवा, चव्हाण मावशी त्यांना मी तुमच्या मानात देत आहे, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही आशीर्वादित करताय, त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा, विजयला तुमच्या मानात घ्या, त्याला चांगलं काम लागू द्या आणि प्रभुदेवा सर्व अडचणी समस्या तो दूर कर, त्याचं सुद्धा तारण होऊ दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो, आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा. जे काय प्रभुदेवा सुरेखाताई परमेश्वरा त्यांना आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा, ते अधिक तुझ्या विश्वासामध्ये वाढत असताना तुझी कृपा त्यांच्यावरती कर, तुझी दया त्यांच्यावरती कर परमेश्वरा. त्यांनी जे काय प्रभुदेवा काही ठिकाणी परमेश्वरा जे काय काम केलेलं आहे त्याचे पैसे त्यांना परत मिळावेत, असं होऊ दे परमेश्वरा. ज्यांच्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर आणि परमेश्वरा प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचे पैसे परत करावेत, असं दयेने कृपेने घडवू दे परमेश्वरा. पवित्र आत्मा तू कार्य कर आणि परमेश्वरा त्यांचा मोबदला त्यांना परत मिळू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. त्यांच्या मुलीसाठी आम्ही प्रार्थना करत आहे, सर्व अडचणी समस्या परमेश्वरा तू दूर कर. मुलगी आणि परमेश्वरा जावई यांच्यामधले वादविवाद तू काढून टाक आणि परमेश्वरा दोघांना तू अधिक आशीर्वादित कर, दोघांच्या वरती तुझी कृपा कर, दया कर आणि दोघांना प्रभुदेवा दोघांनी आशीर्वादित राहावं आणि परमेश्वरा त्या दोघांचं तारण व्हावं, असं होऊ दे. तू अद्भुतरित्या त्या दोघांच्या जीवनामध्ये कार्य कर. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करत आहे ठाकऱ्यांटी, त्यांना आम्ही तुमच्या मानात देत आहे, त्यांच्यावरती सुद्धा तुझी कृपा कर. त्यांच्या मुलीच्या जीवनामध्ये सुद्धा तू अद्भुतरित्या कार्य कर आणि परमेश्वरा ते पण वादविवाद तू काढून टाक आणि परमेश्वरा तुझी योजना त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर, अशी आम्ही प्रार्थना करत आहे. अनिरुद्धला आम्ही तुमच्या मानात देत आहे, सर्व पोटाचे प्रभुदेवा आजार तू काढून टाक आणि परमेश्वरा तू त्याला पूर्णपणे आरोग्य दे परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. या सर्व प्रार्थना विनंती आम्ही तुमच्या मानात देत आहे, तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. जे विद्यार्थी आहेत परमेश्वरा, या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही तुमच्या मानात देत आहेत, त्यांच्या वरती सुद्धा तुझी कृपा असू दे, दया असू दे. त्यांना पण परमेश्वरा तू ज्ञान दे, बुद्धी दे, त्यांच्यावरती तुझी कृपा कर आणि परमेश्वरा त्यांच्या पण अभ्यासामध्ये तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. या सर्व प्रार्थना विनंती आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा, तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह असू दे, अशी आम्ही प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. यावेळी आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि एक स्तोत्रसहिताचं वाचन करूया. स्तोत्रसहिता 43 वाचूया आपण. स्तोत्रसहिता 43 आपण सर्वांनी एकत्र वाचूया. हे देवा माझा न्याय कर, भक्तिहीन राष्ट्रांची माझ्या पक्षाने लढ, कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण हे देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस, तू माझा का त्याग केलास. वैऱ्यांच्या जासामुळे
सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखव. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचव, म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्या जवळ जाईन. आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपी त्याचे गुणगान गाईन. आपण 5 वचन सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये पुन्हा एकदा एकत्र वाचूया. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपी त्याचे गुणगान गाईन. परमेश्वर आपला उद्धार करणारा परमेश्वर आहे. आपण त्याच्यावरच आपली आशा ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी आपण मनुष्यावरती आशा ठेवतो आणि आपण निराश होतो की त्याप्रमाणे घडत नाही. म्हणून आपली आशा ही परमेश्वरावरती पाहिजे. आणि जेव्हा आपली आशा परमेश्वरावरती असते, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला दर्शन देऊन आपला उद्धार करतो, आपल्याला आशीर्वादित करतो आणि आपल्याला तो पुन्हा त्याचं गीत गायला तो लावतो. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करो. आपल्यामध्ये पाता सिस्टर आहेत, ते या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून तर तू आम्हाला कधी सोडणार नाही. मी आशा धरून तो परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवा म्हणून तू आम्हाला सांगितलं. येणारं वचन तो आशीर्वाद येशूच्या नावात मागतो तो ऐक. आपण बसून घेऊया. आपण दान आणि दशांश आपण या वेळेमध्ये देणार आहोत. आणि या वेळेमध्ये आपण एक गीत गाय उपासना संगीत मधलं 506 नंबरचं, तन मन धन प्रभू तव चरणी. हे गीत गात असताना आयरोन दान आणि दर्शन गोळा करे. तन मन धन प्रभू तव चरणी, तन मन धन प्रभू तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेशी, सकल तुझे हे तुझे दिलेशी. अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले. समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी. आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे, मी मम जाया कन्या सुत हे. दास तुझ्या चरणाचे सारे, दास तुझ्या चरणाचे सारे. प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. दानदशांसाठी आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करूया. आपल्यामध्ये मम्मी आहेत, ज्येष्ठ बाळकीण त्या प्रार्थना करतील दानदशांसाठी.
बाबा. धन्यवाद देतो प्रभू बाबा, जे तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू बाबा, जे आमच्याकडे त्यावर तू आशीर्वाद देतो प्रभू. त्या प्रभू बाबा त्यातूनही तुला आम्ही दिलेलं आहे, त्यावर तुझा आशीर्वाद दे आणि देवा ते तुझ्या कार्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. धन्यवाद देते प्रभू बाबा, सर्वांना देण्याची ऐपत त्यांना तू दे प्रभू बाबा. त्यांचा कमाईवर त्यांचा तुझा आशीर्वाद असू दे आणि त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवतो बाबा. कारण जेव्हा आम्ही देतो तेव्हा तुझ्याच पटीने तू आम्हाला वापस करतोस Yes, प्रभू. Lord. तू भेटतोस प्रभू बाबा. मी जे काही तुला देते ते बाबा तुला धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू बाबा. जे वचन आमच्यासाठी दिलंय ते वचन ऐकण्यासाठी आम्ही त्याप्रमाणे वागण्यासाठी तू आम्हाला सांगितलं तेव्हा तुला प्रत्येकावर तुझा आशीर्वाद दे. लहानशी विनंती प्रभूच्या नावाने मागते कर. आमेन. हालेलुया. हालेलुया. या वेळेमध्ये आपण प्रभुजनाच्या विधीमध्ये आपण जाणार आहोत आणि आपण यावेळी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण स्वतःचं परीक्षण करूया. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया. हालेलुया. आणि ज्या कोणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी आपल्या पायावरती उठून उभं राहायचं आहे या प्रभोजनाच्या विधीमध्ये जाण्यासाठी. थँक्यू जीसस. हालेलुया. 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभुदेवा. तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या प्रभोजन विधीमध्ये आम्ही जात असताना परमेश्वरा तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह आमच्यावरती असू दे आणि परमेश्वरा या प्रभुदेवा प्रभोजन विधीचं गांभीर्य आम्ही घ्यावं आणि परमेश्वरा पूर्ण अंतःकरणाने या विधीमध्ये सहभाग व्हावा यासाठी प्रभुदेवा तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा आमचं जीवन पवित्र असावं आणि परमेश्वर आम्ही नेहमी परमेश्वरा या विधीची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये ठेवून आम्ही जीवन जगावं यासाठी हा तो विधी तू आमच्यासाठी लावून दिलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या विधीवरती तुझा विशेष आशीर्वाद असू दे आणि प्रभुदेवा या विधीमध्ये सहभागी होणारे लोक यांच्यावरती सुद्धा तुझी विशेष कृपा कर आणि परमेश्वरा तुझा विशेष अनुग्रह असू दे. धन्यवाद, धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण यामध्ये हे गीत गाणार आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जा. आणि हे गीत गात असताना प्रत्येकानं समोर यायचे पटकन आणि भाकर आणि त्याचप्रमाणे एक प्याला घ्यायचा आहे आणि आपल्या जागेवरती जाऊन उभं राहायचं आहे. आपण ते गीत गाव. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जा. जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण. त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण. तेनेची माझा दोष दूर पुसेल सगळा, पुसेल सगळा, पुसेल सगळा. माझा दोष दूर पुसेल
ते थँक्यू जीसस. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामधील असलेल्या भाकरीचं आपण सर्वजण सेवन करूया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला हातात घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातातील प्याल्याचं आपण सेवन करूया. शेवटचं चरण गाऊया आणि दिनेश सर्व काही प्याला गोळा करेल. मी या जगात राहता, मी या जगात राहता करीन स्तवने व प्राण अंती सोडिता अनंत गायने आनंद गायने आनंद गायने मी प्राण ते सोडिता आनंद गायने. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा या पवित्र विधीमध्ये. परमेश्वरा तुम्हा प्रत्येकाला परमेश्वरात सहभाग घेण्यासाठी तुझी कृपा पुरवली, तुझी दया पुरवली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. अशाच प्रकारे परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा तुझ्या पवित्रतेमध्ये वाढत जावं आणि प्रभुदेवा अधिकाधिक पवित्रतेमध्ये परमेश्वर राहावं, यासाठी तुझी विशेष कृपा प्रभुदेवा इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती आणि जे लोक या विधीमध्ये सहभागी झाले त्या प्रत्येक व्यक्तीवरती असू दे, अशा मी प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा ज्या लोकांनी सहभाग घेतला नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. या दिवसामध्ये परमेश्वरा त्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावा आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन तुला समर्पित करावं, यासाठी प्रभुदेवा तू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. धन्यवाद देतो. असा विधी तू आशीर्वादित केला त्याबद्दल आभार मानतो. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आणि ज्या लोकांनी सहभाग घेतला त्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. हालेलुया. सर्वांनी मोठे ना हालेलुया. आणि आपण मागील आठवड्यापासून इस्रायल आणि इस्रायलचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती या गोष्टीवरती आपण पवित्र शास्त्रामधून अभ्यास करत आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. हालेलुया. इस्रायलच्या बाबतीमध्ये झालं, इस्रायल नकाशावरती अस्तित्वात नव्हता देश, परंतु परमेश्वराचं अभिवचन आपण मागच्या रविवारी पाहिलं की मी ही जमीन तुला दिलेली आहे. हालेलुया. याकोबाला अभिवचन दिलं होतं आणि त्याचप्रमाणे अब्रामाला सुद्धा अभिवचन दिलं होतं आणि त्या अभिवचनानुसार परमेश्वरानं इस्रायलची निर्मिती केली. हालेलुया. जो देश परमेश्वरानं इस्रायलला दिला होता, याकोबाला दिला होता आणि ते अभिवचन पूर्ण झालं आणि त्याचप्रमाणे याकोबाचं नाव बदलून काय ठेवलं? इस्रायल. हालेलुया. आणि त्याच वेळी या देशाचं नामकरण एक प्रकारे परमेश्वराने केलं. तुला याकोब म्हणणार नाहीत तर तुला काय म्हणतील? इस्रायल म्हणतील. देवाचा देश, देवाच्या लोकांचा देश असं तुला म्हणतील. मागील आठवड्यामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. मागील आठवड्याच्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या आणि अजून 2 आठवड्यामध्ये हा आपण विषय कंप्लीट करूया की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गाईडलाईन येईल. हालेलुया. आपण जर धावत्यामध्ये जर केलं तर हा खूप क्लिष्ट विषय आहे, तर त्यामुळे मी यासाठी वेळ घेत आहे आणि यावरती अभ्यास करून हा मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहिले की अब्राम, मी शॉर्टमध्ये सांगत आहे की पूर्ण वंशावळ मी नाही सांगत आहे. तर अब्रामाला परमेश्वराने अभिवचन दिलं आणि त्यानंतर त्यानंतर याकोबाला परमेश्वराने काय केलं? अभिवचन दिलं. या 2 व्यक्तींना परमेश्वराने अभिवचन दिलं आणि त्यानंतर याकोबाला किती लेकरं होती? कुणाला सांगता येईल? 12 लेकर. हालेलुया. आणि तेच
12 वंश इस्रायलाचे निर्माण झाले. हालेलुया. तर तो एक वेगळा विषय आहे की 12 वंश कसे परमेश्वरानं त्यांना तयार केलं आणि ते 12 वंश इस्रायलाचे आहेत. आणि त्यानंतर याकोबालाच इस्रायल म्हटलं जायचं. त्यानंतर हालेलुया. याकोब फसवणारा होता, त्यानं फसवून आपल्या भावाचे आशीर्वाद मिळवले. आणि त्यानंतर जेव्हा परमेश्वरानं किती वेळा दर्शन दिलं त्याला? 2 वेळा दर्शन दिलं. आणि 2 वेळा दर्शन दिल्यानंतर दुसऱ्या दर्शनामध्ये परमेश्वरानं याकोबाचं नाव बदललं आणि त्याला इस्रायल हे नाव दिलं. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की इस्रायलाला 12 मुलं होती आणि 12 मुलाला एक चांगला मुलगा होता. काय नाव त्याचं? योसेफ. हालेलुया. योसेफ देवाला भिवून वागणारा व्यक्ती होता. आणि जे 11 मुलं होती ते कसे होते? त्यांच्यामध्ये देवाचं भय नव्हतं. आणि योसेफाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट माहित असेल, तुम्ही जर जुन्या घरामध्ये जर वाचन केलं असेल तर योसेफाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर काय झालं की त्या स्वप्नामध्ये परमेश्वरानं सांगितलं की मी तुला काय करणार आहे? उंच करणार आहे. तुला तुझे भावंड तुझ्या समोर काय करतील? नमन करेल. तुझा पिता सुद्धा तुझ्या समोर काय करेल? नमन करेल. अशा प्रकारचं स्वप्न योसेफाला पडलं. आणि योसेफाला अशा प्रकारचं स्वप्न पडल्यानंतर त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितलं आणि त्यानंतर आपल्या वडिलांना सांगितलं. आणि त्या स्वप्नाचा असा परिणाम झाला की त्याचे भाऊ काय करू लागले? त्याचा द्वेष करू लागले, त्याचा राग करू लागले की आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत, आम्ही वयानं मोठे आहोत, तेव्हा आम्ही कसा काय त्याचा मान करणार, त्याला नमन कसं काय करणार, हे त्यांना पटलं नाही. आणि त्याचा परिणाम हे झाला की त्याने त्याचा तिरस्कार केला. त्याला काय केलं? एका खड्ड्यामध्ये टाकलं, त्याचे कपडे फाटले आणि खूप त्याला त्रास दिला. आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर त्यांना वाटलं की हा पुन्हा खड्ड्याच्या बाहेर येईल आणि वडिलांच्याकडे जाऊन काय करेल? तक्रार करेल. म्हणून त्यानं काय केलं की योसेफाला कुणाला विकलं? कुणाला? व्यापाऱ्यांना. कुठले व्यापारी होते ते? मिसर देशाचे व्यापारी. मिसर म्हणजे सध्याचा इजिप्त. इस्रायलच्या खालच्या बाजूला तुम्ही जर नकाशा पाहून आला असेल की इस्रायल वरती आणि त्याच्या खालच्या बाजूला इजिप्त आहे. त्या इजिप्त म्हणजे त्या मिसर देशामध्ये काय केलं? योसेफाला विकून टाकलं. आणि त्यानंतर योसेफ कुठे गेला? परत आपला स्वतःचा देश सोडून तो म्हणजे त्या परिस्थितीनुसार योसेफ काय केला? इजिप्त देशामध्ये गेला. आणि आपल्याला पुढे माहितच आहे गोष्ट की त्यानंतर इस्रायलमध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर काय झाले की त्याचे भाऊ आणि त्याचे वडील काय केलेत? मिसर देशामध्ये गेलेत. आणि त्याने काय केलं? तेव्हा माहित नव्हतं यांना की योसेफ एवढा मोठा झालेला आहे. फारो राजाच्या काळामध्ये फारो राजानं योसेफाला सगळे अधिकार दिलेले होते आणि योसेफानं सगळं काही दुष्काळाचं नियोजन केलं. आणि त्या नियोजनाप्रमाणे परमेश्वर योसेफा बरोबर होता. त्याचं एकच कारण की त्याचा चांगला स्वभाव, त्याच्या मनामध्ये असणारा देवाचं भय. म्हणून जेव्हा आपलं अंतःकरण साफ असेल, जेव्हा आपण चांगले असू, तेव्हा परमेश्वर नेहमी चांगल्या लोकांच्या बरोबर असतो. हालेलुया. म्हणून कधीही आपल्याला वाईट बनायचं नाही. दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा स्वतःच्या दृष्टिकोनातून जो चांगला व्यक्ती आहे त्या चांगल्या व्यक्ती बरोबर नेहमी परमेश्वर असतो. प्रियानो, हालेलुया. योसेफा बरोबर परमेश्वर होता. सर्व संकटामधून गेला, अडचणीमधून गेला, परंतु परमेश्वराचं जे स्वप्न होतं, दर्शन होतं किंवा परमेश्वराची त्याच्या जीवनाबद्दलची जी योजना होती ती परमेश्वरानं पूर्ण केली. आणि जे स्वप्नामध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याचा वडील म्हणजे कोण? याकोब म्हणजेच इस्रायल. हालेलुया. जमलिंग होऊ देऊ नका. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत, हे सिक्वेन्स लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ते काय केले? पाया पडलेत. याचा अर्थ की त्याने त्याला नमन केलं. आणि दुष्काळाच्या काळामध्ये ह्याचं अन्नधान्य संपलं, त्यामुळे ते मिस्र देशामध्ये गेलेत आपल्या भावाकडं आणि त्यांच्याकडून त्यांना अन्नधान्य घेतलं. अशा प्रकारची स्टोरी आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्यानंतर योसेफाचं प्रेम पुन्हा आपल्या भावांच्या वरती जागृत झालं आणि त्यानं काय केलं? त्यांना त्या मिस्र देशामध्ये सेटल केलं त्यांना. मग आपले इस्रायल जे लोक आहेत ते कुठं राहिलेत? आपला देश सोडला आणि ते कुठं राहतात आता? इजिप्त मध्ये. म्हणजे मिस्र देशामध्ये ते आता काय करत आहेत? सेटल झालेत. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्यानंतर कोण आला? मोशे. मग मिस्र देशामध्ये आपले लोक राहायला लागलेत. याचा अर्थ की इस्रायल म्हणजे याकोबाचे जे लेकर होते, 11 लेकर आणि योसेफ हे सगळे राहत होते. आणि त्यानंतर योसेफ मरण पावला. फारो राजा जो काय दयाळू राजा होता, ज्याचा जीव योसेफावरती होता, तो सुद्धा मरण पावला काही कालावधीनंतर. आणि त्यानंतर योसेफाची जी वंशावळ होती, याचा अर्थ की
इस्रायल लोक, देवाचे लोक ते मिस्र देशामध्ये राहत आहेत आणि ते राहत असताना त्यामध्ये जो दुसरा फारो आला, दुसरा फारो राजा त्या मिस्र देशामध्ये आल्यानंतर तो काय करत आहे? इस्रायल लोकांचा जाच करत आहे, इस्रायल लोकांना जुलूम करत आहे. आणि इतका जुलूम इस्रायल लोकांच्या वरती होऊ लागला की ते आक्रोश करू लागलेत. इस्रायल लोक परमेश्वराला विनवणी करू लागलेत आणि त्याचा परिणाम हे झाला की परमेश्वर म्हणत आहे की मी तुमची विनवणी मान्य केलेली आहे, तुमचा आक्रोश पाहिलेला आहे. परमेश्वराला ते पाहावलं नाही की माझ्या लोकांचं इतकं हाल होत आहे त्या मिस्र देशामध्ये, ते इजिप्त देशामध्ये. आणि परमेश्वराने एक योजना आखली आणि त्याचा परिणाम की परमेश्वरानं कुणाला तयार केलं? मोशेला तयार केलं. आणि त्यानंतर पुन्हा इस्रायल लोकांचा प्रवास कुठे झाला? मिस्र देशामधून दास्यामधून फ्रीडम मध्ये, स्वातंत्र्याच्या देशामध्ये. याचा अर्थ की जो कनान देश किंवा जो इस्रायल देश परमेश्वर त्यांना देणार होता त्या देशाकडे पुन्हा इस्रायल लोकांची काय झाली? वाटचाल चालू झाली. त्यानंतर मोशेने काय केलं? किती दिवसाचा प्रवास होता तो? 40 दिवस होता. किती वर्ष लावले? 40 वर्ष लावले. इस्रायल वरती आणि त्याच्या लागूनच इजिप्त आहे. आपल्याला त्यावरून सुद्धा कॅल्क्युलेशन करता येते की म्हणजे प्रवास खूप जवळचा देश आहे आणि लगेच ते इस्रायल मध्ये पोहोचू शकतात, कनान देशामध्ये पोहोचू शकतात. परंतु आपण एकदा पाहिलेलं आहे की त्यांची कोणती कारण होते की त्या कारणामुळं इस्रायल लोकांना 40 दिवसाच्या प्रवासासाठी किती वर्ष लागले? 40 वर्ष लागले. आणि त्यानंतर मोशे जेव्हा त्या लोकांना चालवत होता, त्या कनान देशामध्ये घेऊन जायला लागला, तेव्हा मोशेनं सुद्धा काही चुका केल्या. हालेलुया. आणि त्याचा परिणाम काय झाला? मोशेला वचनदत्त देशामध्ये परमेश्वरानं जाऊ दिलं नाही. त्या कनान देशाच्या जवळ गेला, बाउंड्रीवरती गेला आणि तो काय गेला? मरण पावला. हालेलुया. म्हणून यामधून एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, कधीच परमेश्वराच्या विरोधात जाऊन चुका करू नका. हालेलुया. कधी कधी आपण इतका हट्टी बनतो की आपण परमेश्वराच्या विरोधात सुद्धा जातो आणि त्याचा परिणाम काय होतो? नाश आपला झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मोशेच्या बरोबर देव बोलत होता प्रियानो. म्हणजे बघा, इतका मोशे देवाच्या जवळच होता. एका ठिकाणी सांगते की मोशे हा देवाच्या जवळचा असणारा व्यक्ती होता, परंतु त्याला सुद्धा परमेश्वरानं माफ केलं नाही. त्याच्या ज्या काही चुका झाल्या त्याचा परिणाम हे झाला की परमेश्वरानं त्याला सुद्धा जे अभिवचन सांगितलं होते की तुला मी तिथं, तू या लोकांना घेऊन जा, आणि त्याला त्या देशामध्ये नेलं नाही. हालेलुया. देशाच्या तो अलीकडेच तो मृत्यू पावला. म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवा की कधीच परमेश्वराच्या विरोधात जाऊन चुका करत राहू नका. कधीच परमेश्वराच्या विरोधात जाऊन पाप करत राहू नका. पाप कधी कधी आपल्याला चांगलं वाटेल. पाप कसं असतं की ज्याप्रमाणे ते फळ कसं होतं, दिसायला सुंदर होतं, खायला सुद्धा खूप चांगलं होतं, कधी कधी पाप सुद्धा तसं असते, दिसायला खूप सुंदर असतंय. तर लोकांच्यासाठी प्रेम ही जी संकल्पना असते, प्रेम खूप सुंदर असते. प्रेमामध्ये पडल्यानंतर आपल्याला सगळं भूक विसरून जाते, पाणी विसरून जाते, आपले मित्रमंडळी, आपले आई वडील सुद्धा आपण विसरून जाते, आपण शहाणे बनतोय. म्हणून कधी कधी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वराच्या विरोधात जाऊन जेव्हा आपण काहीतरी चूक करतो त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या विरोधात कधीच आपल्याला जायचं नाही आणि चुका करायच्या नाही. त्यासाठी जर आपण वचन वाचलं की 1 शमूएल 15:23 वचन की अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले. कुणाला झुगारून दिलं? नाही, हे दुसरं वचन आहे शमूएल मधलं. शमूएल कोण होता? संदिष्ट होता. आणि त्या शमूएलच्या काळामध्ये कोण होता राजा? शौल. शौलाला परमेश्वरानं निवडलं, राजा बनवलं, परंतु त्यानं काय केलं? आज्ञाभंग केला, परमेश्वराच्या विरोधात वागला आणि त्याचा परिणाम हे झाला की परमेश्वराच्या विरोधात जाऊन त्यानं चुका केल्या आणि त्याचा परिणाम काय झाला की त्याला राजपदावरून परमेश्वरानं काढून टाकलं. हालेलुया. कधी कधी आपल्याला छोट्या छोट्या चुका वाटतात, परंतु छोट्या छोट्या चुकांमुळं आपल्या जीवनामध्ये येणारे मोठे आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत. हालेलुया.
म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवा, गांभीर्यानं लक्षात ठेवा की आपण चूक करतो, कधी कधी जाणून बुजून आपण पाप करतो, कधी कधी जाणून बुजून आपण चूक करतो, कधी कधी आपल्याला वाटतंय की त्याचा काही तोटा आपल्याला झालेला नाही, त्यामुळं आपलं काही नुकसान झालेलं नाही, परंतु प्रियानो त्या चुकामुळं, त्या पापामुळं आपल्या जीवनामध्ये येणारे आशीर्वाद आपण स्वतःहून अडवण्याचा प्रयत्न करत आहोत. हालेलुया. म्हणून इथं काय झालं की शौलाला सुद्धा परमेश्वरानं काय केलं, माफ केलं नाही. त्यानं चूक केली, त्याचा परिणाम हे केला की त्याला राजपदावरून परमेश्वरानं काढून टाकलं. यहेजकेल 20 आणि 8 वचन जर वाचलं, तरी पण हे माझ्याशी फितूर झाले, हे माझे ऐकनात, त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत, मिस्र देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत, तेव्हा मिस्र देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा, असे मी म्हटले. आणि या ठिकाणी इस्रायल लोकांच्या बद्दल सांगत आहे की त्यांनी काय केलं, इस्रायल लोकांनी त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा, याचा अर्थ की त्यांना जे चांगलं वाटत आहे त्या गोष्टी त्यांनी पकडून धरल्या, अमंगळ वस्तू त्यांनी त्यांच्या जवळ ठेवल्या, त्यांच्या घरामध्ये ज्या मूर्ती होत्या त्या मूर्ती सुद्धा त्यांनी ठेवल्या, त्यांचा त्यांनी त्याग केला नाही आणि परमेश्वराचा त्यांनी अपमान केला, परमेश्वराच्या विरोधात गेले आणि त्यामुळं इस्रायल लोकांच्या वरती परमेश्वराचा क्रोध आला. यहेजकेल 20:13 सांगत आहे की तरी पण रानात इस्रायल घराने मला फितूर झाले. आणि जेव्हा आपण पाहतो की ते रानामध्ये फिरत आहेत इस्रायल लोक, मिस्र देशामधून जेव्हा ते कनान देशामध्ये म्हणजे इस्रायल देशामध्ये ते जात असताना ते अनेक वेळेला परमेश्वराच्या विरोधात गेले, ते परमेश्वराशी त्याने फितुरी केली. ज्याच्या पालनाने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत, ते नियमाप्रमाणे चालले नाहीत. आणि त्याचा परिणाम हे झाला की माझे निर्णय त्यांनी टाकून दिले, निर्णय काय केले, त्यांनी मानले नाहीत इस्रायल लोकांनी. आणि पुढे सांगत आहे की माझे शब्बात फार भ्रष्ट केले. शब्बात काय केले, भ्रष्ट केले. शब्बात दिवस रविवार दिवस घरी बसण्याचा दिवस नाही, बाहेर फिरण्याचा दिवस नाही. शब्बात दिवस हा आहे की आपण मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वराची आराधना करावी. हालेलुया. म्हणून शब्बात दिवसात सुद्धा महत्व ते इस्रायल लोकांना नव्हतं आणि त्यामुळं तेव्हा रानात त्यांच्यावरती आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांचा नाश करावा असे मी म्हटले. आणि काही लोकांचा परमेश्वरानं इस्रायल लोकांमधील काही लोकांचा त्यानं काय केला, त्या प्रवासादरम्यान नाश केला. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या विरोधात आपल्याला कधीच जायचं नाही, कारण परमेश्वर अग्नी आहे. हालेलुया. आणि अग्नीशी आपण खेळू शकत नाही. म्हणून गांभीर्य आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि ही तर सांगत आहे की मोशे परमेश्वराच्या विरोधात गेला, त्यानं परमेश्वराचा काही आज्ञापालन केलं नाही, काही गोष्टीमध्ये तो चुकला. त्याचा परिणाम हे झाला की त्याला काय केलं की कनान देशामध्ये तो पोहोचू शकला नाही. आणि मोशे नंतर परमेश्वरानं कुणाला निवडलं, कोण आलं मोशे नंतर, यहोशुवा. हालेलुया. यहोशुवाला परमेश्वरानं निवडलं. जर आपण वाचलं की यहोशुवा पहिला अध्याय आणि 1 ते 9 वचन जर वाचलं, पहिली 2 वचन वाचा कोणतं, यहोवा के दास मूसा की मृत्यु के बाद यहोवा ने उसके सेवक यहोशू से, जो नून का पुत्र था, कहा, मेरा दास मूसा मर गया है, इसलिए अब तू उठ, कमर बांध और इस सारी प्रजा समेत यर्दन पार होकर उस देश को जा जिसे मैं उनको अर्थात इस्राएलियों को देता हूँ. आणि तो सांगत आहे की मोशे मरण पावलेला आहे आणि आता तुम्ही काय करा की मी तुम्हाला जो देश देणार असं वचन दिलेलं आहे त्या देशामध्ये माझ्या लोकांना काय कर, घेऊन जा, या ठिकाणी सांगत आहे. पुढे वाचा. उस वचन के अनुसार जो मैंने मूसा से कहा, अर्थात जिस जिस स्थान पर तू पांव धरोगे वह सब मैं तुम्हें दे देता हूँ. जंगल और उस लबानोन से लेकर फरात महानद तक और सूर्यास्त की ओर से महासमुद्र तक हित्तियों का सारा देश तुम्हारा भाग ठहरेगा. आणि या ठिकाणी सांगत आहे की सगळा देश मी काय करतो, तुला देतो. पुन्हा एकदा परमेश्वर काय करत आहे, त्याचं वचन कन्फर्म करत आहे की मी अब्रामाला दिलेलं होतं अभिवचन, की मी तुला कनान देशामध्ये घेऊन जाणार आहे. त्यानंतर याकोबाला दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या अभिवचनाची पुनरावृत्ती, त्याची जाणीव करून देत आहे की सगळा देश मी तुझ्या पायाखाली देईन. इथं सांगत आहे सुंदर आहे की त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ज्या ज्या ठिकाणी तुमचं पाऊल पडेल
तो देश काय करेल मी तुम्हाला दिला आहे. पुढे वाचा. तेरे जीवन पर कोई तेरे सामने ठहर न सकेगा। जैसे मैं मूसा के संग रहा वैसे ही तेरे संग भी रहूंगा, और न तो मैं तुझे धोखा दूंगा और न तुझको छोड़ूंगा। इसलिए आणि हे जर तुम्ही 9 वचनं जर वाचली घरी गेल्यानंतर पूर्ण वाचा तो अध्याय 9. आणि त्यामध्ये परमेश्वर काय केलं, परमेश्वरानं कुणाला निवडलं, यहोशवाला निवडलं. आणि यहोशवाला इस्रायलची जबाबदारी दिली की त्या कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि त्यानंतर यहोशवा त्या लोकांना काय केला, कनान देशामध्ये घेऊन गेला. परंतु कनान देशामध्ये जात असताना यहोशवाला सुद्धा परमेश्वरानं काही अभिवचन दिलीत. आणि परमेश्वर त्याला सांगत आहे की जर आपण 7वं वचन वाचलं की खंबीर हो, हिम्मत धर, माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पहा, ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होतील. परमेश्वराने यहोशवाला तर सुद्धा अभिवचन दिलं की तुझ्या बरोबर मी आहे, तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर येईल. परंतु त्यासाठी अट काय, तुला काय करायचं आहे, नियमशास्त्र काटेकोरपणे पाळायचं आहे. पुढे सांगितलं की हा ग्रंथ तुझ्या मुखे सदैव असू दे, या जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक पाळ, त्याचं रात्रंदिवस मनन कर, म्हणजे तुझा मार्ग कसा होईल, सुखाचा होईल, यश प्राप्ती तुला होईल. म्हणून नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त आपण जीवन जगलो तर आपल्याला यश प्राप्ती मिळणार नाही. जरी यश प्राप्ती मिळाली असेल तरी ती यश प्राप्ती क्षणभंगूर असणार आहे, त्यामध्ये समाधान नसणार, त्यामध्ये शांती नसणार आहे. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये येशू, त्याचं वचन, त्याचं नियमशास्त्र याला अत्यंत महत्व असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याला महत्व देणार, त्याचं वाचन करणार, त्याचं मनन करणार आणि त्याप्रमाणे वागणार, तेव्हाच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून धर्मशास्त्र वाचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मोशेनंतर यहोशवाला परमेश्वरानं जबाबदारी दिली आणि यहोशवानं काय केली, ती जबाबदारी घेतली. म्हणून दुसरा मुद्दा मला या वचनामधून हेच सांगायचं आहे की परमेश्वर तुम्हाला काही गोष्टींची जबाबदारी देत असताना आपण ती प्रामाणिकपणे घेणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वर जी जबाबदारी देत आहे, हालेलुया, मग जबाबदारी वेगवेगळ्या आहेत. हालेलुया. मग झाडू मारण्याची जबाबदारी असेल चर्चमध्ये, ती जर तुम्ही प्रामाणिकपणे करत आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार. देव त्या गोष्टी विसरत नाही. हालेलुया. जर तुम्ही वाजवायचं काम करत आहे, गीत गाण्याचं काम करत आहे, वचन सांगण्याचं काम करत आहे, मंडळीसाठी दररोज प्रार्थना करत आहे, जे काही तुम्ही आध्यात्मिक गोष्टीमध्ये करत आहात त्या सगळ्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार. म्हणून प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली आहे, इथं सगळेजण आहेत, कोणाला जबाबदारी दिलेली नाही असं कोण आहे का इथं? परमेश्वरानं मला काहीच सांगितलं नाही, काहीच नाही करायचं, फक्त झोपायचं, खायचं, जे काही करायचं एवढंच माझं काम आहे, असं कोण आहे का इथं? कोणी असेल तर हात वरती करा. सगळ्यांना काही ना काही दिलेलं आहे. हालेलुया. सगळ्यांना काही ना काही जबाबदारी दिलेली आहे. म्हणून दुसरा प्रश्न हे लक्षात ठेवा की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का? हालेलुया. प्रत्येकाला काही ना काही परमेश्वरानं काम दिलेलं आहे आणि ते काम आपण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. मग प्रार्थना करणं असेल, एकमेकांना उत्तेजन देणं असेल, जे काय असेल, जे गिफ्ट परमेश्वरानं तुमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे त्याचा उपयोग आपण करणं, ते देवाच्या कार्यासाठी आपण त्याचा उपयोग करणं हे महत्वाचं आहे. म्हणून यहोशवाला जबाबदारी दिली आणि त्याचा परिणाम यहोशानं ती जबाबदारी घेतली आणि त्याचाच परिणाम हे झाला की यहोशवाच्या बरोबर कोण होता? परमेश्वर होता. आणि परमेश्वरानं यहोशवा बरोबर इस्रायल लोकांना त्या इस्रायल देशामध्ये, मिस्र देशामध्ये तो घेऊन गेला, कनान देशामध्ये तो पोहोचला. म्हणून जबाबदारी ही आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आपण जबाबदार बनायला पाहिजे. आपण इतर गोष्टीमध्ये खूप जबाबदार बनतो. कुटुंबामध्ये आपण जबाबदार बनणार, सगळ्या गोष्टीमध्ये, इतर गोष्टीमध्ये जबाबदार बनणार, पण तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये जबाबदार व्यक्ती बनणं हे परमेश्वराला आवडते. हालेलुया. आता विद्यार्थी आता परीक्षा देतील आणि त्यानंतर पुढचं त्यांचं भविष्य चांगलं होईल, मोठे लोक बनतील, चांगल्या हुद्द्यावर ते जातील, परंतु तो चांगला हुद्दा किंवा ती चांगली नोकरी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे? नाही. हालेलुया. तुम्हाला स्वर्गामध्ये काय घेऊन जाणार? तुमचा विश्वास, तुमचं समर्पण, तुम्ही किती डेडिकेट ते काम करत आहे, किंवा
जेव्हा तुमच्या समोर अनेक लोकांना मदत करण्याची जेव्हा संधी तुमच्या समोर उपलब्ध करेल, तेव्हा तुम्ही किती लोकांना मदत करत आहे, किती लोकांच्या बरोबर तुम्ही उभा राहताय, या गोष्टी काय करतील, मॅटर करतील. म्हणून जी जबाबदारी परमेश्वर आपल्याला देत आहे ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण 1 कनित आणि 3 अध्याय आणि 4 ते 9 आपण जर वचन वाचलं, त्यामध्ये 6वं वचन जर वाचले की मी लावले, अपोल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत आहे. हालेलुया. इथं काय करत आहे, पौल म्हणत आहे की मी काय केलं, लावलं, कुणीतरी लावलेलं आहे झाड. हालेलुया. कुणीतरी आपल्याला सुवार्ता सांगितली आणि आपण विश्वासामध्ये आलो. कोणीतरी पाणी घातलं त्याला. झाड वाढण्यासाठी पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे. कोणीतरी पाणी घातलं आणि परंतु देव वाढवत आहे. म्हणून प्रत्येकानं आपापली जबाबदारी केली. ज्याला लावायचं काम होतं त्यानं लावलं, ज्याला पाणी घालायचं काम होतं त्यानं पाणी घातलं, ज्याला त्याची काळजी घ्यायची होती त्यानं काळजी घेण्याचं काम केलं. परंतु देव सगळ्यामध्ये काय करत आहे, वाढवत आहे. म्हणून लावणाऱ्यानं काय करू नये, अभिमान बाळगू नये की मी लावलेलं आहे. पाणी घालणाऱ्यानं अभिमान बाळगता कामा नये की मी पाणी घातलेलं आहे, मी हे सगळं काय केलेलं आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी दिलेलं, लावण्याची जबाबदारी, सांभाळण्याची जबाबदारी, पाणी घालण्याची जबाबदारी, ही जी काही जबाबदारी आहे ती आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि त्यानंतर यहोशुवाच्या हातामध्ये जबाबदारी आली आणि यहोशुवानं काय केलं, इस्रायल लोकांना कुठे घेऊन गेला, इजिप्तमधून मिसर देशामधून. इजिप्त आणि मिसर एकच आहे. ते मिसर इजिप्तमधून कुठे गेला, कनान देशामध्ये म्हणजे इस्रायल देशामध्ये घेऊन गेला. आणि मग तिथं दुधामधाचा प्रवास, सगळं काही व्यवस्थित आहे. मग इस्रायलचे किती वंश होते, 12 वंश होते. ते 12 वंश काय झाले, इस्रायलमध्ये सेटल झाले. इस्रायल त्यांच्या देशामध्ये काय झाले, सेटल झालेत. 12 वंश जर तुम्ही वाचलं की उत्पत्ती याचा 49 अध्याय, त्यामध्ये 12 वंश आहेत. त्यामध्ये राऊबेन, त्यानंतर शमोन, लेवी, यहूदा, जबुलून, इस्साखार, दान, गाद, आशेरा, नफ्ताली, योसेफ आणि बन्यामीन. हालेलुया. म्हणजे याकोबाचे 12 पुत्र, म्हणजे 12 वंश परमेश्वराने त्या ठिकाणी तयार केलेत. आपण त्या निवास मंडपामध्ये सुद्धा याचा रेफरन्स पाहतो की किती भाकरी ठेवल्या जायच्या तिथं, 12 भाकरी ठेवल्या जायच्या. त्या 12 भाकरी कशाचं प्रतीक आहे, या 12 वंशाचं प्रतीक त्या 12 भाकरी आहेत. आणि त्यानंतर इस्रायल लोक कुठं, म्हणजे इस्रायलचे जे लोक होते मिसर देशामधून मोशेनं काढलं, मोशे मरण पावला. त्यानंतर यहोशुवानं जबाबदारी घेतली आणि यहोशुवा कुठे घेऊन गेला, इस्रायल देशामध्ये, कनान देशामध्ये त्यांना घेऊन गेला. आता ते स्वतःच्या देशामध्ये राहत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की यहोशुवानं त्यानंतर मरण पावल्यानंतर इस्रायल लोक कुठं राहत आहेत, त्यांच्याच देशामध्ये, इस्रायल देशामध्ये राहत आहेत. आणि यहोशुवा मरण पावल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की शास्त्रेंचं पुस्तक आहे. शास्त्रे म्हणजे काही पुढारी लोक, काही न्यायी लोक काय करायचे की जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांच्या वरती संकट यायचं, यहुदी लोकांच्या वरती, इस्रायल म्हणजेच यहुदी लोक त्यांना म्हटलं जातं, आणि जेव्हा जेव्हा या लोकांच्या वरती संकट यायचं तेव्हा कोणीतरी काय करायचं, परमेश्वर कुणाला तरी उभा करायचा, न्यायी व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला, आणि तो काय करायचा, इस्रायल लोकांचं रक्षण करायचा. असं चालू झालं. आणि असं काही दिवस राहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यानंतर इस्रायल लोकांनी काय केली, मागणी केली की आम्हाला काय केले, आम्हाला राजा पाहिजे म्हणून अशी काय केली, मागणी केली. हा काही काळ गेला. इस्रायल लोक इस्रायल देशामध्ये राहत आहेत, 12 वंश त्या इस्रायल देशामध्ये ते सेटल झाले, तिथं राहत आहेत. परंतु त्यांना कोण पुढारी नव्हतं यहोशुवाच्या मृत्यूनंतर. तेव्हा देवानं काही लोकांना उभा केलं की जेव्हा संकट आलं किंवा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा काही लोकांनी काय केलं, त्यामध्ये मदत केली आणि इस्रायलचा बचाव केला. इस्रायलला चांगलं सांभाळण्याचा काय केला, त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यानंतर शमूएल हा देवाचा सेवक आहे. शमूएल काय करू लागला, इस्रायल लोकांचा त्यानं पुढारपण केलं. आणि शमूएल काय करत आहे, त्यांना मार्गदर्शन करत आहे. त्याचे 2 पुत्र होते, ते 2 पुत्र सुद्धा काय करत आहेत, त्या इस्रायल लोकांना चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा न्याय निवाडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशी परिस्थिती असताना इस्रायलचे जे वडीलधारी लोक होते त्यांनी मागणी केली की आम्हाला काय कर, राजा दे, कोणतर आम्हाला नेता पाहिजे. आता बस झालं की तुझे पुत्र सगळं करत आहेत, परंतु आता आम्हाला एक प्रॉपर कोणतर अधिकारी दे, की आम्हाला राजा दे की ज्याचा शब्द आम्ही ऐकू, ज्याच्या शब्दाला आपण मान देऊ आणि तो जे सांगेल त्याप्रमाणे काय करू, आपण वागू.
आणि पहिले शमूएलाचा 8व्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मग शमूएलानं कुणाला राजा बनवलं? हा, शौलाला. बरोबर. हा, म्हणजे काही लोक आहेत वाचत आहेत बायबल. शौलाला राजा बनवलं आणि शौलाला राजा बनवलं आणि शौलानं काय केला? इस्रायलचा ताबा घेतला, इस्रायलवरती राज्य करू लागला. परंतु आपल्याला पाहिलं आहे की शौलानं काय केलं? परमेश्वराच्या विरोधात वागला आणि त्याचा परिणाम हे झाला की शौलाला राजपदावरून काढून टाकलं. त्यानंतर शौलानंतर परमेश्वरानं कुणाला बनवलं राजा? दाविदाला बनवलं. दावीद जर पहिले शमूएलाचा 16वा अध्याय जर वाचला की दाविदाला राजा बनवलं. आणि त्यानंतर दाविदाची इच्छा होती की त्या परमेश्वरासाठी मंदिर बांधायचं. परंतु दाविदानं पहिलं मंदिर कोणी बांधलं? शल्मोनानं. शल्मोन कोण होता? दावीद राजाचा मुलगा होता. दावीद राजाची इच्छा होती की मंदिर बांधायचं, परंतु परमेश्वराची इच्छा नव्हती दाविदाकडून मंदिर बांधायचे. म्हणून त्यानंतर दावीद राजा बनला. दावीद राजानंतर काय झालं की शल्मोन राजपदावरती आला आणि शल्मोनानं पहिलं मंदिर यरूशलेम मध्ये बांधलं. आणि त्यानंतर काय केलं की शल्मोन राजा झाला आणि त्यानं काय केलं? मंदिर बांधलं. आणि त्यानंतर शल्मोनानं सुद्धा खूप पाप केलं. त्यानं सुद्धा परमेश्वराच्या विरोधात वागला आणि परमेश्वरानं काय केलं की त्याला सुद्धा ताडण केलं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की इस्रायल देशामध्ये अनेक असे लोकांचं राज्य येऊन गेलं. त्यानंतर अश्शूर राजानं काय केलं? इस्रायलवरती राज्य केलं. आणि त्यानंतर काय केलं की काही लोकांना काय केलं? बंदी करून तो घेऊन गेला. त्यानंतर बाबेलचा राजा नबुकद्रेसर यानं यरूशलेमवरती राज्य केलं आणि त्यानं सुद्धा काय केलं की इस्रायल लोकांना त्रास दिला. आणि अशा प्रकारे जेव्हा मी शॉर्ट मध्ये सांगत आहे की सगळी वंशावळ नाही सांगत आहे, काय थोडक्यामध्ये सांगत आहे समराईज, की त्यानंतर अनेक असे राजे येऊन गेले की विधर्मी राजे यरूशलेमवरती त्यांनी राज्य केलं. आणि त्यानंतर इस्रायल लोकांचा म्हणजे जे 12 वंश याकोबाचे जे 12 लेकरं होते, म्हणजे इस्रायलचे 12 वंश जे इस्रायलमध्ये प्रॉपर राहत होते, त्यांच्यावरती अनेक लोकांनी अतिक्रमण केलं. अनेक लोकांनी जे शल्मोनानं जे मंदिर बांधले होते त्याचे सुद्धा नासधूस केले, ते सुद्धा काही लोकांनी मोडून काढलं. आणि त्या काळामध्ये काय केलं की अनेक लोकांनी इस्रायल लोकांना काय केला? त्रास दिला. आणि अशा काही काळानंतर मग कुठलं शासन आलं? रोमन शासन आलं. रोमन शासनमध्ये येशूचा जन्म आहे. हालेलुया. आणि त्यानंतर रोमन शासन आलं. रोमन शासन असताना येशूचा जन्म झाला. येशूचा जन्म झाल्यानंतर येशूला त्या क्रुसावरती सुद्धा मारण्यात आलं. आणि क्रुसावरती मारण्यात आल्यानंतर, कारण का येशू हा यहुदी आहे, हालेलुया, यहुदी मधून त्याचा जन्म झालेला आहे. कारण भविष्यवाणी झाली होती. ऑलरेडी परमेश्वरानं सांगितलं होतं की येशूचा जन्म कोणत्या घराण्यामध्ये होणार आहे? यहुदीमध्ये होणार आहे. आणि त्या घोषणेप्रमाणे सगळं काही झालं परमेश्वराच्या योजनेप्रमाणे. परंतु रोमन लोकांना त्याबद्दल खूप राग होता, तिरस्कार होता यहुदी लोकांचा. आणि त्याचाच परिणाम हे झाला की रोमन सरकारनं काय केलं? येशूला ठार मारलं त्याबद्दल स्तंभावरती. आणि त्यानंतर जे इस्रायल लोक होते ते इस्रायल लोकांना सुद्धा अनेक छळाला सामोरं जावं लागलं. रोमन जेव्हा येशू मरण पावला, तो वधस्तंभावरती गेला, त्यानंतर त्याचं पुनरुत्थान झालं. आणि पुनरुत्थान झाल्यानंतर काय आहे? हे येशूचे शिष्य तिथं राहत आहेत आणि सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना खूप त्रास झाला. आणि त्रास झाल्यानंतर अनेक त्या गोष्टींमधून इस्रायल लोक गेले. आपल्याला वाटतंय की ते कनान देशामध्ये गेले, एवढी स्टोरी माहित आहे. परंतु इस्रायल लोकांनी म्हणजेच यहुदी लोकांनी जेवढा त्रास सहन केलेला आहे तेवढा कोणत्याच धर्माच्या लोकांनी त्रास सहन केलेला नाही. हालेलुया. आणि आता इस्रायल सुखामध्ये आहे. त्याचं कारण हेच आहे की ते खूप त्रासामधून गेलेत आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वराने दिलेलं आहे की आज एक भक्कम देश आहे. छोटासा देश आहे परंतु भक्कम आहे. परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. म्हणून आज तुम्ही कोणत्या तरी त्रासामधून जात असाल, परंतु हे लक्षात ठेवा की परमेश्वर सगळे त्रास पाहत आहे. हालेलुया. ज्या अडचणीमधून तुम्ही जात असाल, कधी कधी आपल्याला वाटेल की परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष नाही, परमेश्वर माझ्याकडे पाहत नाही. यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की जेव्हा रोमन राज्यामध्ये अनेक त्रास झाला, त्यानंतर सुद्धा काही लोकांनी येऊन यरूशलेममध्ये राज्य केलं, त्याने सुद्धा इस्रायल लोकांना त्रास दिला. आणि त्याचाच परिणाम जे यहुदी लोक होते, त्याचा अर्थ की जे इस्रायल लोक होते, त्यांनी त्याचा स्वतःचा देश सोडला आणि ते इतर देशामध्ये काय गेले? विखुरले गेलेत. हालेलुया.
त्यानंतर रोमन शासनानंतर ऑटोनोम एम्पायर आलं, त्यानं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ब्रिटिश लोकांनी येऊन राज्य केलं. आणि त्यानंतर 1933 मध्ये हिटलर बद्दल आपल्याला माहित आहे. हिटलर ऐकलेलं ना? हो. हिटलरला सुद्धा यहुदी लोकांचा खूप राग असायचा, तिरस्कार असायचा. आणि त्यामुळे काय केलं की जेव्हा जर्मनीमध्ये नाझीवाद जन्माला आला, नाझीवादाची सत्ता आली, तेव्हा हिटलर प्रमुख बनला. आणि त्यानं काय केलं, जर्मनीमध्ये त्या काळामध्ये यहुदी इतके हुशार आहेत, यहुदी लोक किंवा इस्रायलचे लोक तुम्ही पहा इतके हुशार आहेत की परमेश्वराची स्पेशल कृपा त्यांच्यावरती आहे, इस्रायल लोकांच्या वरती. आणि आपण सुद्धा इस्रायलचाच एक भाग आहोत, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आहोत, तर आपण सुद्धा त्याचाच एक भाग आहोत. आणि जेव्हा हिटलर अस्तित्वात आला, हिटलरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की यहुदी लोक चांगल्या चांगल्या पदावरती होते, सायंटिस्ट होते, ते व्यवस्थित सेटल झाले होते काही देशामध्ये. आणि चांगल्या म्हणजे त्यांचं जीवन चांगलं बनलं होतं. आणि असं असताना हिटलरला खूप राग यायचा यहुदी लोकांचा. आणि त्यानं काय केलं, मिलियन यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना काय केलं, मारून टाकलं. त्याच्या काही गोष्टी सुद्धा आपल्याला माहित आहेत. तो चेंबरमध्ये टाकायचा आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचा आणि तडफडून यहुदी लोकांना त्यानं काय केलं, मारलं. त्यामुळे काय केलं की यहुदी जे लोक होते, प्रॉपर इस्रायलचे लोक, त्यांनी आपला देश सोडला. म्हणजे रोमन साम्राज्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी येऊन राज्य केलं यरुशलेमवरती. आणि त्याचा परिणाम हे झाला की जे यहुदी लोक होते, जे इस्रायलचे लोक होते, ते काय केले, आपल्याला वाचवण्यासाठी, कारण प्रत्येक जण त्यांना काय करत आहे, त्रास देत आहे, प्रत्येक जण येत आहे त्यांना काय करत आहे, मारत आहे. हिटलरनं तर इतकं भयानक कृत्य केलं की तो यहुदी दिसला की यहुदी नावाचा इतका राग यायचा की त्यानं काय केलं, अनेक यहुदी लोकांना त्यानं मारलं. आणि त्याचाच परिणाम हे झाला की सगळे यहुदी लोक वेगवेगळ्या देशामध्ये काय केले, पळून गेले. आणि त्याचं हेच कारण आहे की काही वेळेला यहुदी लोक सुद्धा परमेश्वराला काय केलं की ते विसरले, परमेश्वराला ते विसरलेत, परमेश्वराच्या विरोधात वागलेत. आणि जुन्या खरामध्ये आपण काही वचनं जर वाचली तर त्यामध्ये सांगत आहे की मी तुम्हाला विखरेन, असं सुद्धा परमेश्वरानं सांगितलं. आणि त्या वचनानुसार इस्रायल लोक सगळ्या देशामध्ये काय गेलेत, विखरले गेलेत पुन्हा. म्हणजे ते आपल्या देशामध्ये होते, परंतु पुन्हा अशा काही त्रासामधून यहुदी लोक गेलेत, इस्रायल लोक गेलेत. आणि त्याचा परिणाम हे झाला की ते पूर्ण देशामध्ये परत ते पसरलेत. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे 1948 साली काय झालं, इस्रायलचा निर्मिती झाली 1948 रोजी. परंतु 1947 ला काय झालं की त्यानंतर मग ब्रिटिश सरकार आलं. ब्रिटिश सरकार काय केलं, मग इस्रायलमध्ये, मग ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये काय झालं की थोडं फ्लेक्झिबिलिटी होती. तेव्हा इस्रायल लोक जे विखुरले होते एवढ्या सगळीकडं, ते काय करत, पुन्हा इस्रायलमध्ये यायला लागले. ब्रिटिश लोक जरासं प्रेमळ वागू लागलेत. आणि त्यानंतर इस्रायलमध्ये पलिष्टी लोक होते, जे तुम्ही जर इस्रायलचा जर नकाशा पाहिला गेल्यानंतर पहा की जे वेस्ट बँकचा एरिया, त्या बँक एरियामध्ये काय करायचे, पलिष्टी लोक राहायचे. आणि तो पलिष्टी भाग म्हणून, पॅलेस्टाईन म्हणून त्याला काय करत, तो ओळखला जायचा. पलिष्टी म्हणजे अरब लोक, म्हणजे मुस्लिम लोक त्यांना म्हटलं जातं. आणि हे विखुरलेले लोक काय झाले की ब्रिटिशांच्या काळामध्ये, म्हणजे तो जर आपण सन पाहिलं की 1918 ते 48 या काळामध्ये जे विखुरले होते ते पुन्हा ते काय झाले, इस्रायल देशामध्ये येऊन राहिलेत. आणि त्यानंतर काय झालं की पलिष्टी म्हणजे मुस्लिम आणि यहुदी लोक यांच्यामध्ये खूप वादविवाद निर्माण झालेत. आणि त्याचा परिणाम हे झाला की ब्रिटिश सरकारनं त्याच्यावरती काय केलं, यरुशलेमवरती राज्य केलं. आणि त्यानंतर 1947च्या आसपास काय झालं की ब्रिटिश सरकार सुद्धा काय केलं, कंटाळलं यांच्या भांडणाला. आणि त्याचा परिणाम हे झाला की त्यांनी काय केली, आपली जबाबदारी झटकून दिली. आणि त्यानंतर युनायटेड नेशनच्या हातामध्ये यरुशलेम गेलं. मग युनायटेड नेशनने एक प्लॅन आखला की इस्रायलचं विभाजन केलं. मग इस्रायल लोकांच्यासाठी काही भाग दिला आणि त्यानंतर अरब लोकांसाठी म्हणजे पॅलेस्टाईन म्हणजे मुस्लिम लोकांच्यासाठी काही भाग वाटणी केली. आणि जे यरुशलेमचं जे मंदिर आहे त्या मंदिरावरती दोघांचाही अधिकार नाही, कारण यरुशलेम हे मंदिर मुस्लिम लोकांच्यासाठी महत्वाचं आहे, यहुदी लोकांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. मग यहुद्यांमध्ये मग ख्रिश्चनिटी निर्माण झाली, त्यानंतर ख्रिश्चन लोकांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून 3 लोकांच्यासाठी यरुशलेमचं मंदिर महत्वाचं आहे. कोणासाठी?
यहुदी लोकांच्यासाठी, मुस्लिम लोकांच्यासाठी आणि ख्रिश्चन लोकांच्यासाठी. म्हणजे यहुद्यातूनच मग परत ख्रिश्चॅनिटीचा सुरुवात झाली, मग क्रुसेड वगैरे त्या काळामध्ये झाल्यानंतर. आणि त्यानंतर मग ब्रिटिशांच्या नंतर कोणी युनायटेड नेशननं जबाबदारी घेतली. युनायटेड नेशनचा प्लॅन बनवला इस्रायलचा, यहुद्यांना वाटलं, थोडासा प्रदेश दिला. यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की 45 भाग अरब लोकांना दिलं, म्हणजे जे पॅलेस्टाईन होते त्यांना 45% भाग दिला, 55% भाग यहुदी लोकांना दिला. आणि येरुशलेम जे टेम्पल होतं ते आंतरराष्ट्रीय, कोणावरती त्याचा अधिकार नाही, अशा प्रकारे त्यांनी विभागणी केली. आणि या विभागणीला त्यांनी मान्यता दिली. आणि मान्यता दिल्यानंतर 1948 ला काय झाले, इस्रायलची खऱ्या अर्थानं काय केले, निर्मिती झाली. सर्व देशाने स्वीकारलं इस्रायल हा स्वतंत्र देश आहे. अशा प्रकारचा थोडासा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो. कळालं का तुम्हाला? जर कोणाला कळालं नसेल तर मला वैयक्तिक भेटा, मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे हा इस्रायलचा इतिहास आहे. आणि त्यामधला एक मुद्दा मला यावेळी सांगायचा आहे की जेव्हा आपण पाहिलं की इस्रायल लोकांना राजा नव्हता, तेव्हा इस्रायल लोक काय करत आहेत, कशाची मागणी करत आहेत, शमूएलाकडे राजाची मागणी करत आहेत. आणि मग शमूएलाने कुणाला राजा बनवलं, शौलाला राजा बनवलं. म्हणून यामधून एक मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छित आहे की देवानं जे आपल्यावरती अधिकारी नेमलेले आहेत त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे. हालेलुया. इस्रायल लोकांच्या वरती, इस्रायल लोकांना राजा पाहिजे होता. कशासाठी पाहिजे होता? सत्ता चालवण्यासाठी ते मागणी करत नव्हते, की त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे होता. कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, यासाठी एक नेतृत्व पाहिजे होतं. आणि त्यामुळे ते काय करत होते, राजाची मागणी करत होते. कारण का, त्या काळामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचा राजा होता आणि ते काय करायचे की दुसऱ्या राज्यावरती चढाई करायचे, युद्ध करायचे. त्यासाठी नेतृत्व पाहिजे ना, कोणतर अधिकार, कोणतर काहीतरी सांगणारा व्यक्ती पाहिजे. आणि हे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा काय केलं की शमूएलाच्या काळामध्ये शमूएलाकडे मागणी केली, आम्हाला राजा पाहिजे. म्हणून मंडळीला सुद्धा नेतृत्व करणारा कोणतर व्यक्ती आहे. हालेलुया. कोण आहे? मंडळीला पाळक हे नेतृत्व करणारे लोक आहेत. म्हणून तुम्हाला तुमच्या पालकांचा मान ठेवावा लागेल. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला तसं सांगत आहे. याचा अर्थ की मी या बेथेल मंडीचा पाळक आहे, या नात्याने या मंडीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्तीनं मला सन्मान देणं गरजेचं आहे. हे मी न सांगत नाही, हे पवित्र शास्त्र सांगत आहे. मग तुम्हाला प्रमोद पटू दे किंवा नाही पटू दे, प्रमोद बद्दल राग असू दे किंवा नाही असू दे, परंतु तुम्हाला मला सहन करावाच लागणार आहे. कारण हा देवाचा आदेश आहे. कारण मला कोणी मनुष्यानं इथं ठेवलेलं नाही. कोणाला ठेवलेलं आहे? मला परमेश्वरानं इथं अपॉइंटमेंट केलेलं आहे. त्यामुळं प्रमोदचा तुम्हाला मान सन्मान करायलाच पाहिजे. ज्याप्रमाणे हे विद्यार्थी आलेले आहेत, तुम्ही ज्या मंडळीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या मंडळीचे जे पालक आहेत त्यांना तुमचा मान सन्मान करायलाच पाहिजे. हालेलुया. कारण का त्यांना परमेश्वरानं तुमच्यावरती नेमलेलं आहे. हालेलुया. म्हणून याबद्दल जेव्हा आपण काही वचनं वाचतो तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की इब्री याचा 13वा अध्याय आणि 17वं वचन जर आपण वाचलं की आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. अधिकाराच्या अधीन असा. हालेलुया. याचा अर्थ की अधिकारी किती आहेत? एक आपला जॉब करणारे अधिकारी आहेत, ज्या ठिकाणी आपण जॉब करतो ते अधिकारी. त्यानंतर जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा एक अधिकाराचं काम करत आहेत. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट की ज्या मंडीमध्ये आपण जात आहोत आणि त्या मंडीमध्ये जे अधिकारी लोक आहेत, याचा अर्थ की जे देवाचे सेवक आहेत त्या लोकांचे आपण अधीन राहायला पाहिजे. इथं काय सांगत आहे? अधीन राहायला पाहिजे. हालेलुया. पालकांच्या तुम्ही काय पाहिजे? अधीन असणं गरजेचं आहे. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत आहे. इथं पुढे सांगत आहे कारण आपणास हिशेब द्यायचा आहे. आपल्याला अधीन करायचं आहे, आपल्याला प्रत्येकाला हिशेब द्यायचा आहे. हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात. पाळक, देवाचे सेवक काय करत आहेत? तुमची काय करत आहेत? राखण करत आहेत, मेंढपाळाचं काम करत आहेत. पाळकांना काय म्हटलं जातं? मेंढपाळ म्हटलं जातं. मेंढपाळाचं काम आहे मेंढराची राखण करणं. आणि ते त्यांना आनंदाने करता यावे
कणत नव्हे, तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. म्हणजे माझं उदाहरण जर म्हटलं की माझ्या मंडीमध्ये जेवढे लोक आहात तुम्ही, माझं काम आहे की तुम्हाला सांभाळायचं आहे, तुम्हाला वचनामध्ये तुम्हाला भक्कम करायचं आहे आणि हे काम मी आनंदानं करावं यासाठी मंडळीचा सुद्धा तसा प्रतिसाद पालकांना पाहिजे. आणि ते सांगत आहे की जर तसं झालं नाही तर ते तुमच्या हिताचं नाही, ते मंडळीच्या हिताचं नाही. आणि पुढे आपण सांगत आहे की रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 5 जर वचन वाचलं की अधिकाऱ्यांच्या बद्दल आहे. म्हणून जो अधिकाराला आड येतो, दुसरं वचन जर आपण वाचलं, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपणावरती दंड ओढवून येतात. अधिकाऱ्यांच्या जो आड येतो तो कशाच्या आड येतो? देवाच्या व्यवस्थेस आड येतो. आणि जो देवाच्या व्यवस्थेस आड येतो तो स्वतः आपणावरती काय करतो? दंड ओढवून घेतो. देवाची इच्छा नाही की त्याला दंडित करावं, त्याला शासन करावं, परंतु तो स्वतःहून दंड ओढवून घेतो. 4थं वचन, कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे, पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तू तलवार व्यर्थ धारण करत नाही, तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणाऱ्यांचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. जे देवाचे सेवक आहेत, सगळ्या देवाच्या सेवकांचा मान द्या, परंतु ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात त्या मंडळीतील सेवकाचा तुम्ही मान करा, त्यांना सन्मान द्या, कारण ते सेवक तुमच्या हितासाठी आहेत. 5वं वचन जर आपण वाचलं की क्रोधामुळे केवळ नव्हे तर सद्सद विवेक बुद्धी मिळे, ही अधीन राहणे अगत्याचं आहे. मी हुशार आहे म्हणून मी ऐकणार नाही असं म्हणून चालणार नाही. हालेलुया. कधी कधी असं असणार की आपल्याला वाटत असणार की मला सगळं काही माहित आहे, मला बायबल माहित आहे, मला वचन माहित आहे, मला सगळे सिद्धांत माहित आहे, म्हणून मी पालकांच्या विरोधात जाता कामा नाही. म्हणून इथं सांगत आहे की सद्सद विवेक बुद्धीमुळे ही अधीन राहणे अगत्याचे आहे. मी किती हुशार असू दे, परंतु मला काय करायचं आहे? मला अधीनच राहायचं आहे. हालेलुया. येशू पित्याच्या अधीन राहिला. येशूचे जे 12 शिष्य होते ते 12 शिष्य येशूच्या अधीन राहिलेत आणि त्याचा परिणाम की देवाच्या राज्याची वाढ झाली. म्हणून जे देवाचे सेवक आहेत त्यांचा तुम्हाला मान सन्मान करायला पाहिजे, त्यांचा आदर सन्मान करायला पाहिजे आणि त्यांच्या अधीन तुम्हाला राहायला पाहिजे. हालेलुया. जर पालक सांगत आहेत की हे योग्य नाही तर त्याच्यावरती तुम्ही पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. हालेलुया. जर पालक सांगत आहे की इकडे जाऊ नका, तर तुमचं कर्तव्य आहे की त्याच्यावरती विचार करायला पाहिजे की का सांगत आहेत, कशासाठी सांगत आहेत, त्या पाठीमागं पालकाचा काय फायदा आहे का? नाही. पालक आपल्या हितासाठी सगळ्या गोष्टी सांगत असतात. त्यानंतर 1 थेस्सलोनिकन 5वा अध्याय 12 आणि 13 वचन जर आपण वाचलं की बंधुजनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावरती असतात व तुम्हाला बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. जे तुमच्यासाठी कष्ट करत आहेत, मंडळीमध्ये नेमलेले आहेत, त्यांचा तुम्हाला सन्मान करायचा आहे. आणि इथं सांगत आहे की त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्या. कसा मान द्या? फक्त मान नका देऊ, अत्यंत मान द्या. इथं सांगत आहे तुम्ही आपापसात शांतीने राहा आणि काय करा? शांतीनं राहा. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे इस्रायल लोक राजाची मागणी करत होते, त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्यावरती जे राजे नेमलेले आहेत, आता राजे नाहीत परंतु जे अधिकारी नेमलेले आहेत, त्यांचा आपण मान करणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण जर त्यांचा मान केला तर परमेश्वर आपला मान करेल, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. जुन्या करामध्ये आपण जेव्हा पाहतो की प्रत्येक राजाच्या सोबत एक काही ना काही संदिष्टे असायचे आणि राजे कुणाचं ऐकायचे? संदिष्टांचं ऐकायचे. युद्ध करायचंय, संदिष्टाला विचारायचं आणि त्याप्रमाणे करायचं. जर आपल्या स्वतःच्या मनाने केलं तर युद्धामध्ये विजय मिळायचा का? नाही. असंच आहे. सध्या देवाचे सेवक तुमच्या कुटुंबासाठी जे नेमलेले आहेत त्यांच्या विचारानं सुद्धा काही गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. मला सगळं कळतंय, मी सगळं माझ्या मनाप्रमाणे करणार असं चालत नाही. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांचा सुद्धा मान करायला पाहिजे. ते तुमच्या भल्यासाठी नेमलेले आहेत, त्यांचं सुद्धा तुम्ही ऐकायला पाहिजे, त्यांचा अत्यंत मान करायला पाहिजे आणि त्यांच्या अधीन राहायला पाहिजे. हा गोष्ट महत्वाची. अधीन राहणं म्हणजे काय? त्यांच्या शब्दाच्या पुढे जायला नाही पाहिजे. पाळक म्हटले की इकडे जाऊ नका तर तिकडे जायला नाही पाहिजे. हालेलुया. पाळक म्हणत आहेत इकडे इथंच थांबा तर तिथंच थांबायला पाहिजे. हालेलुया. म्हणून अशा प्रकारे इस्रायलचा
अशा प्रकारे इस्रायलची काय झाली, निर्मिती झालेली आहे, आपण पाहिली. आणि या निर्मितीसोबत आपण काय केलं की 3 गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली आणि ती म्हणजे परमेश्वराच्या विरोधात जाऊन कधी चुका करायच्या नाही. हालेलुया. मला कळतंय म्हणून मी परमेश्वराच्या विरोधात जाऊन पाप करत बसायचं नाही, ही पहिली गोष्ट शिकलो. त्यानंतर जी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. आणि त्यानंतर जे अधिकारी नेमलेले आहेत परमेश्वराने त्यांचा सन्मान करायचा, देवाच्या सेवकांचा सन्मान करायचा. म्हणून बेतेल मंडळीला माझा सन्मान करणं गरजेचं आहे. करायला भाग पाडते म्हणून नाही, मी सांगतोय म्हणून नाही, तर प्रत्येक सेवकाचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि विशेष ज्या मंडळीमध्ये आपल्याला ठेवलेला आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. जर आपण सन्मान करणार तेव्हा परमेश्वर सुद्धा आपला सन्मान करणार, आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया. आणि पुढच्या काही गोष्टीमध्ये आपण आणखीन काही गोष्टी आपण पाहणार आहोत की इस्रायल लोक जे विखुरलेत, अनेक सत्ता आल्या आणि त्यानंतर इस्रायल लोक अनेक देशामध्ये विखुरलेत. तर त्याची कारणं आपण पुढच्या रविवारी आपण येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की का परमेश्वराने त्यांना विखुरलं, त्यांना आपल्या देशामधून बाहेर घालवलं, का घालवलं, त्याची कारणं काय होती ते आपण येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण उठून उभं राहूया आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. मोशे जेव्हा इस्रायल लोकांना चालवत होता, मोशेने चुका केल्या, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. म्हणून आज आपण परमेश्वराच्या विरोधात जाऊन काही चुका करत आहोत का याचा आपण सर्वांनी परीक्षण करूया. आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचार की मी परमेश्वराच्या विरोधात जाऊन मी कोणतं पाप करत आहे का, मी कोणत्या चुका मी माझ्या जीवनामध्ये अजूनपर्यंत करत आहे का. ज्याप्रमाणे यहोशवाला जबाबदारी दिली, यहोशवानं ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, त्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया की मी देवानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का. देव जे आपल्याला सांगत आहे त्याप्रमाणे मी करत आहे का. देवाची जबाबदारी मी प्रामाणिकपणे मी ती पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे का. जे देवाचे लोक माझ्यावरती नेमणूक ठेवलेले आहेत त्यांच्या मी अधीन राहून जीवन जगत आहे का. त्यांचा मी मान सन्मान करत आहे का, मी त्यांचा आदर करत आहे का, देवाच्या सेवकांचा मी सन्मान करत आहे का. या सर्व मुद्द्यावरती आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया. आपल्या अंतःकरणाला विचार की खरोखरच या वचनानुसार मी जीवन जगत आहे का. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया. या प्रश्नांच्या वरती आपण सर्वांनी विचार करूया. प्रियानो, आपल्या बाळकांच्या बद्दल आपले विचार काय आहेत. देवाच्या सेवकाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असणं, आदर असणं. आपण कधीच पाप करून विरोधात जाऊ नये परमेश्वराच्या. आणि परमेश्वराचे जबाबदार लोक आपण बनायला पाहिजे. आपण आध्यात्मिक गोष्टीमध्ये जबाबदार आहोत का. देवानं दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत का. थँक्यू जीसस. हालेलुया. यामध्ये निलेश ब्रदर आहेत, ते पुढे येतील आणि आपल्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करतील आणि या वचनासाठी प्रार्थना करतील. धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद असो पिता परमेश्वर. परमेश्वर आजची वेळ दिली आहे त्याबद्दल धन्यवाद असो. द्याबा आम्हाला इथं द्याबा खरंच परमेश्वरा तू आणलेला आहेस ही तुझी योजना, याबद्दल धन्यवाद असो. परमेश्वरात द्याबा रविवारच्या वेळेस द्याबा संगत दिलेली आहे, धन्यवाद असो. द्याबा वचन ऐकायला भेटलं याबद्दल धन्यवाद असो.
देवापा आमच्या जीवनामध्ये देवापा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यावरती आम्हाला विचार करायला देवापा संधी दिली, धन्यवाद असो प्रभू. देवापा आम्ही आज प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत प्रभू परमेश्वर त्याच्याकडे आम्हाला लक्ष लावणं जे गरजेचं आहे त्यासाठी प्रभू आज आम्ही तुझ्या चरणी आज विनंती करतो प्रभू. देवापा तुझ्या राज्यामध्ये वाढत असताना प्रभू तुझे दास प्रभू परमेश्वरा जे कष्ट करतात प्रभू, देवापा तुझे दास प्रभू परमेश्वरा जे बलिदान करतात प्रभू, तुझे दास प्रभू परमेश्वरा जे अधिकार त्यांना देवापा दिलेले आहेत तुझ्या राज्यामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याने प्रभू, देवापा आज त्यांच्यासोबत देवापा चांगल्या रीतीने देवापा प्रेमाने सहमताने देवापा वाढण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद असो प्रभू परमेश्वरा तुझ्या दासांचा प्रभू, खास करून प्रभू पास्टर प्रमोद यांचा देखील प्रभू, देवापा त्यांनी देवापा मंडळीला देवापा जे देवापा समर्पण दिलेलं आहे देवापा त्याच्यासाठी देवापा त्यांना देखील आशीर्वाद दे राजा. हो दे की या मंडळीचा पुरेपूर रीतीने वापर होण्यासाठी देवापा त्यांचा देवापा आज त्याच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांना देखील देवापा तू चांगल्या रीतीने आशीर्वादाने भरत आहेस आणि त्यांचा वापर करून घेत त्याच्याबद्दल धन्यवाद असो. देवापा आमच्या जीवनामध्ये देवापा आमच्या मंडळीसाठी प्रेम आहे का, एकमेकांबद्दल प्रेम आहे का प्रभू, आम्ही एकमेकांमध्ये देवापा चांगल्या रीतीने प्रभूमध्ये वाढत आहोत का देवापा, हे आम्हाला शिकण्यासाठी मदत करत आहे त्याबद्दल धन्यवाद असो. तुझ्या वचनाने आम्हाला सहाय्य कर प्रभू, गाईड कर आणि लीड कर प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सानिध्याने देवापा सदैव आम्हाला भरून काढ आणि या मंडळीमध्ये देवापा खूप चांगल्या रीतीने प्रभू परमेश्वरा तू चांगल्या रीतीने आत्मिक वाढ तू करत आहेस याबद्दल धन्यवाद असो प्रभू परमेश्वर. अनेकांच्या जीवनामध्ये देवापा परिवर्तन आणणार देवापा असं तू वचन आमच्या जीवनात दिलेलं आहे याबद्दल धन्यवाद असो. ही वेळ आज आम्ही तुझ्या हाती सोपवतो देवापा, आलेल्या सगळ्यांना प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद मिळाला देवापा याबद्दल धन्यवाद असो. आणि जे कोणी येऊ शकले नाही प्रभू त्यांनी देखील आशीर्वाद मिळवू दे याच्यासाठी प्रार्थना करतो. ही वेळ तुझ्या हाती देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागतो म्हणून ऐकाने कबूल कर. आमेन. आपण डोळे बंद करून आपण प्रभूची प्रार्थना करूया या वेळेमध्ये सर्वजण एकत्र. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू सर्वांना.